ज्यावेळी आपण एआयचा विचार करतोय, चायनानं आपल्या अगदी प्राथमिक शिक्षणातही एआयचा सहभाग करून घेतल्याचं बोललं जातंय, सांगितलं जातंय. अशा परिस्थितीत आपण एआय कुठे इंट्रोड्यूस करतोय, तर आपण उच्च शिक्षणामध्ये एआय आणतोय. अजून आपल्या प्राथमिक शिक्षणात एआय दूरपर्यंत कुठे दिसत नाही. आणि त्यामुळे या स्पर्धेमध्ये चीन आपल्या खूप पुढे निघून जाईल अशी एक भीती आहे. तर या भीतीकडे तुम्ही कसं बघता आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? खरं सांगायचं तर चायनाने आता ते जाहीर केलं. भारतामध्ये हे काम अनेक वर्ष चालू आहे आणि बरेच चिप सुद्धा आपल्या इथे एनव्हिडियानी वगैरे जे डेव्हलप केलेले आहेत भारताच्या सहयोगाने. आय थिंक आपण बरंच पुढे गेलेलो आहे आणि मला असं वाटतं ही जी क्रांती होते एक 8 ते 9 महिन्यात आपल्याला भारत सरकारने काय केलं आहे हे सुद्धा थोड्या दिवसात समोर येणार आहे. पण ते येण्याच्या पूर्वी मला असं वाटतं की वाय हायर एज्युकेशन, म्हणजे हायर एज्युकेशन हे येण्याची का गरज आहे आणि प्राथमिक शिक्षणमध्ये का जाण्याची सध्या तरी गरज मला सुद्धा स्वतः वाटत नाही. कारण पहिल्यांदा आपल्याला शिक्षकांना एआय काय हे शिकवणं गरजेचं आहे. आणि अनेकदा जेव्हा ChatGPT सुरुवातीला आलं तर अनेक स्कूल्स कॉलेजेसमध्ये की त्याला बॅन करा, की त्याच्यातून मुलांची अभ्यास करण्याची वृत्ती कमी होईल एटसेट्रा एटसेट्रा असं एक परसेप्शन बिल्टअप व्हायला लागलं. पण आता एआय ट्युटर जे मायक्रोसॉफ्टचे वगैरे आले त्याच्यातून टीचर्सनी त्याचा उपयोग कसा करायचा आणि त्यातून जास्तीत जास्त वेळ ते मुलांना शिकवण्यात स्पेंड करू शकतात. त्यांचा जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टाइम आहे तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टाइम कमी होतो आणि एखाद्या स्टुडंटची लर्निंग एबिलिटी ही आपल्याला वर्गात शिकवताना कधीच कळत नाही. 60 जणांची मुलांची बॅच असेल क्लासमध्ये आपण शिकवतो तर आपल्याला वाटतं सगळ्या स्टुडंट्सना एका विद्यार्थ्यांना एका लेवलवरती शिकवता येतंय. पण एआयतून आपल्याला कळतं की कोणाची लर्निंग एबिलिटी किती आहे. तर टीचरला मेंटरिंग काउन्सिलिंगसाठी याचा खूप मोठा उपयोग होणार. तर मला असं वाटतं पहिल्या टप्प्यात शिक्षकांनी शिक्षिका ज्या आहेत त्यांनी हे आत्मसात करणं गरजेचं आहे. ऑफकोर्स बाकी क्षेत्रांमध्ये पण हे जाणार आहे, पण मी शिक्षण क्षेत्रात असल्या कारणाने पहिल्यांदा शिक्षण क्षेत्राबद्दल मी सांगते आणि त्याच्यानंतर त्याचे टूल्स त्याचा उपयोग आणि मग ते विद्यार्थ्यांपर्यंत. आणि हायर एज्युकेशनमध्ये याच्यासाठी की थोडासा परिपक्व स्टुडंट असतो, 18 वर्षाच्या वरती जो स्टुडंट असतो आणि टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही प्रकारच्या मुलांना येणं गरजेचं आहे. फक्त टेक्निकल स्टुडंट्सना एआय शिकून उपयोग होणार नाही. नॉन टेक्निकल म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एआय सॅव्ही जनरेशन क्रिएट करण्याची आता गरज आहे. एआय एक्सपर्ट्स एकीकडे पाहिजेत पण एआय सॅव्ही जनरेशन ही क्रिएट करणं गरजेचं. आणि मग दुसऱ्या टप्प्यामध्ये प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, हायर सेकंडरी एज्युकेशन असेल, इथे सुद्धा मला असं वाटतं की हे हळूहळू रुजू होईल आणि मला असं वाटतं ते कल्चरच डेव्हलप होईल भारतामध्ये. आणि जसं की बाकी क्षेत्र आपण बोलूया. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.